हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला, आजपासून एक नवीन टेस्ट सिरीजची सुरुवात केलेली आहे. ही टेस्ट सिरीज TET आणि CTET दोन्ही एक्झामसाठी असणार आहे. आणि या टेस्ट सिरीजमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे 500 क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यापैकी पहिले 50 क्वेश्चन हे आजच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. चला, प्रश्न पहिला बघा. बालकाच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? ए अचानक, बी सतत, सी अस्थिर, डी अनियमित. आणि बरोबर उत्तर आहे बी सतत. पुढचा प्रश्न बघा. विकास म्हणजे काय? ए फक्त उंची वाढणे, बी फक्त वजन वाढणे, सी गुणात्मक व परिमाणात्मक बदल, डी फक्त मानसिक बदल. आणि बरोबर उत्तर आहे गुणात्मक व परिमाणात्मक बदल. पुढचा प्रश्न बघा. बालविकासाचा वेग सर्व मुलांमध्ये समान असतो का? ए होय, बी नाही, सी कधी कधी, डी सांगता येत नाही. आणि बरोबर उत्तर आहे बी नाही. पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाचा पहिला टप्पा कोणता? ए मूर्त क्रियात्मक, बी पूर्व क्रियात्मक, सी संवेदनगामक, डी औपचारिक क्रियात्मक. बरोबर उत्तर पर्याय सी संवेदनगामक. पियाजे यांच्या मते 2 ते 7 वर्षे वयोगट कोणत्या टप्प्यात येतो? ए संवेदनगामक, बी पूर्व क्रियात्मक, सी मूर्त क्रियात्मक, डी औपचारिक क्रियात्मक. बरोबर उत्तर बी पूर्व क्रियात्मक. निकट विकास क्षेत्र ZPD ही संकल्पना कोणी मांडली? ए पियाजे, बी कोहलबर्ग, सी वायोगॉट्स्की, डी ब्रुनर. बरोबर उत्तर आहे सी वायोगॉट्स्की. पुढचा प्रश्न पहा. बुद्धिमत्ता चाचणी IQ सूत्र कोणी दिले? ए टर्मन, बी बिने, सी स्टर्न, डी थर्नाडाईक. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी स्टर्न. IQ बरोबर IQचा फॉर्म्युला काय आहे? MA/CA × 100. पुढचा प्रश्न पहा. करून शिकणे ही संकल्पना कोणाची? ए जॉन ड्यूई, बी पियाजे, सी कोहलबर्ग, डी गिलफोर्ड. बरोबर उत्तर आहे ए जॉन ड्यूई. शिक्षणाचे केंद्रबिंदू कोण असावे? ए शिक्षक, बी मुख्याध्यापक, सी विद्यार्थी, डी पालक. बरोबर उत्तर सी विद्यार्थी. बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? ए गार्डनर, बी बिने, सी स्पियरमॅन, डी थर्स्टन. बरोबर उत्तर आहे ए गार्डनर. स्पियरमॅनचा सिद्धांत कोणता? ए द्विघटक सिद्धांत, बी त्रिघटक सिद्धांत, सी बहुबुद्धिमत्ता, डी सामाजिक सिद्धांत. बरोबर उत्तर आहे ए द्विघटक सिद्धांत. अध्ययनातील प्रयत्न व चूक हा सिद्धांत कोणी मांडला? ए पावलॉव, बी स्किनर, सी थर्नाडाईक, डी कोहलर. बरोबर उत्तर आहे सी थर्नाडाईक. अंतर्दृष्टीने शिकणे हा सिद्धांत कोणाचा? ए स्किनर, बी कोहलर, सी पावलॉव, डी वॉटसन. बरोबर उत्तर आहे बी कोहलर. अभिसंधान सिद्धांताशी संबंधित शास्त्रज्ञ कोण? ए पावलॉव, बी गार्डनर, सी ब्रुनर, डी पियाजे. बरोबर उत्तर आहे ए पावलॉव. क्रियाप्रसूत अभिसंधान सिद्धांत कोणी मांडला? ए स्किनर, बी थर्नाडाईक, सी पावलॉव, डी कोहलर. बरोबर उत्तर पर्याय ए स्किनर. प्रेरणा म्हणजे शिकण्याची पद्धत नाही. पर्याय ए शिकवण्याची पद्धत, पर्याय बी वर्तनाला चालना देणारी शक्ती, पर्याय सी बुद्धिमत्ता, पर्याय डी मूल्यांकन. बरोबर उत्तर पर्याय बी वर्तनाला चालना देणारी शक्ती. बालक प्रथम सामाजिकरण कोठे शिकते? ए शाळा, बी कुटुंब, सी मित्रगट, डी समाज. बरोबर उत्तर बी कुटुंब. समाजीकरणाची प्रक्रिया कोणत्या वयात सुरू होते? ए जन्मानंतर, बी शाळेत गेल्यावर, सी किशोरावस्थेत, डी प्रौढावस्थेत. बरोबर उत्तर आहे ए जन्मानंतर. विकासाचे तत्व कोणते? ए सातत्य, बी वैयक्तिक भिन्नता, सी क्रमबद्धता, डी वरील सर्व. उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. सातत्य, वैयक्तिक भिन्नता आणि क्रमबद्धता. कोहलबर्ग यांनी कोणत्या विकासाचा अभ्यास केला? ए शारीरिक, बी नैतिक, सी भाषा, डी सामाजिक. उत्तर आहे पर्याय बी नैतिक. साचेबंद विचार कोणत्या टप्प्यात आढळतात? ए पूर्व क्रियात्मक, बी संवेदनगामक, सी मूर्त क्रियात्मक, डी औपचारिक. पर्याय ए उत्तर पूर्व क्रियात्मक. मूल्यांकनाचा मुख्य उद्देश कोणता? ए दोष शोधणे, बी प्रगती जाणून घेणे, सी शिक्षा करणे, डी वर्गीकरण करणे. बरोबर उत्तर आहे बी प्रगती जाणून घेणे.
समावेशक शिक्षण म्हणजे ए फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी, बी सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी, सी विशेष शाळा, डी निवासी शाळा. बरोबर उत्तर पर्याय बी सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी. RTI कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ए 2005, बी 2008, सी 2009, डी 2011. बरोबर उत्तर पर्याय सी 2009. RTI नुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? ए 3 ते 14 वर्षे, बी 6 ते 14 वर्षे, सी 5 ते 15 वर्षे, डी 7 ते 14 वर्षे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 6 ते 14 वर्षे. बुद्धिमत्ता मापनासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए बिने, बी कोहलर, सी ड्यूई, डी ब्रुनर. बरोबर उत्तर ए बिने. अध्यापनात वैयक्तिक भिन्नता लक्षात घेणे का आवश्यक? ए सर्व समान नसतात, बी वेळ वाचतो, सी परीक्षा सोपी होते, डी शिस्त वाढते. उत्तर पर्याय ए सर्व समान नसतात. शिकण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? ए पाठांतर, बी अनुभवधारित, सी शिक्षा, डी अनुकरण. उत्तर आहे पर्याय बी अनुभवधारित. वर्गातील मागास विद्यार्थ्यांना शिक्षकाने काय करावे? ए दुर्लक्ष, बी शिक्षा, सी अतिरिक्त मदत, डी वर्गाबाहेर ठेवणे. उत्तर आहे पर्याय सी अतिरिक्त मदत. बालकेंद्रित शिक्षणाचे समर्थक ए रुसो, बी थर्नाडाईक, सी पावलॉव, डी स्किनर. उत्तर पर्याय ए रुसो. विस्मरण वक्र कोणी दिला? ए एबिंगहॉस, बी गार्डनर, सी ब्रुनर, डी स्टर्न. उत्तर पर्याय एबिंगहॉस. सर्जनशीलतेचा संबंध कशाशी आहे? ए नवीन कल्पना, बी पाठांतर, सी अनुकरण, डी शिस्त. उत्तर ए नवीन कल्पना. शिक्षकाची भूमिका काय असावी? ए हुकुमशहा, बी मार्गदर्शक, सी निरीक्षक, डी नियंत्रक. बरोबर उत्तर पर्याय बी मार्गदर्शक. करून शिकणे कोणत्या अध्यापन पद्धतीचे वैशिष्ट्य? ए प्रकल्प, बी व्याख्यान, सी प्रश्नोत्तर, डी कथन. बरोबर उत्तर पर्याय ए प्रकल्प. भाषा विकासाचा पाया कोणता? ए संवाद, बी शिक्षा, सी परीक्षा, डी स्पर्धा. उत्तर पर्याय ए संवाद. शिक्षणातील निदानात्मक चाचणीचा उद्देश? ए त्रुटी शोधणे, बी निकाल लावणे, सी वर्गीकरण, डी पदोन्नती. उत्तर आहे पर्याय ए त्रुटी शोधणे. विकासाचा क्रम सामान्यतः ए डोक्याकडून पायाकडे, बी पायाकडून डोक्याकडे, सी दोन्ही, डी कोणतेही नाही. बरोबर उत्तर पर्याय ए डोक्याकडून पायाकडे. विकासावर प्रभाव टाकणारे घटक? ए अनुवंशिकता, बी वातावरण, सी दोन्ही, डी कोणतेही नाही. बरोबर उत्तर सी दोन्ही. शिकण्याचा नियम कोणी मांडला? ए थर्नाडाईक, बी स्किनर, सी पावलॉव, डी कोहलर. पर्याय उत्तर आहे पर्याय ए थर्नाडाईक. पुढचा प्रश्न पहा. अध्यापन अध्ययन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी पाठ्यपुस्तक, डी परीक्षा. बरोबर उत्तर पर्याय बी विद्यार्थी. समावेशक वर्गात शिक्षकाने काय करावे? ए भेदभाव, बी समान संधी, सी वेगळे बसवणे, डी दुर्लक्ष. उत्तर आहे पर्याय बी समान संधी. भावनिक विकासाचा संबंध कशाशी आहे? ए भावना, बी भाषा, सी बुद्धिमत्ता, डी उंची. उत्तर आहे पर्याय ए भावना. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 कशावर भर देतो? ए पाठांतर, बी रचनावाद, सी शिक्षा, डी परीक्षा. उत्तर आहे पर्याय बी रचनावाद. रचनावादाशी संबंधित शास्त्रज्ञ कोण? ए पियाजे, बी वायोवस्की, सी ब्रुनर, डी वरील सर्व. पियाजे, वायोवस्की आणि ब्रुनर हे तिन्ही शास्त्रज्ञ रचनावादाशी संबंधित शास्त्रज्ञ आहेत, म्हणून उत्तर येईल पर्याय डी वरील सर्व. अध्ययन हस्तांतरण म्हणजे? ए शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीत वापरणे, बी विसरणे, सी पाठांतर, डी अनुकरण. उत्तर आहे पर्याय ए शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीत वापरणे. सर्वोत्तम मूल्यांकन पद्धत? ए सतत सर्वकष मूल्यांकन, बी वार्षिक परीक्षा, सी तोंडी परीक्षा, डी लेखी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सतत सर्वकष मूल्यांकन. बालकाच्या विकासात शिक्षकाची भूमिका? ए सहाय्यक, बी मार्गदर्शक, सी प्रेरक, डी वरील सर्व. उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व सहाय्यक, मार्गदर्शक आणि प्रेरक. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी योग्य शिक्षण? ए समावेशक शिक्षण, बी वेगळे शिक्षण, सी निवासी शिक्षण, डी खाजगी शिक्षण. उत्तर आहे पर्याय ए समावेशक शिक्षण. थँक्यू फॉर वॉचिंग.
व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि ही टेस्ट सिरीज अशीच पाहत राहा. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला इथून पुढे महत्त्वाचे 500 क्वेश्चन्स प्रिवियस इयर पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.